निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज। बातमी आहे संगमनेरकरांच्या आरोग्यासंदर्भात। प्रवरा नदीकाठच्या नागरिकांचं आरोग्य आता धोक्यात आलं आहे। काही दिवसांपासून त्या ठिकाणी प्रवरा माईचं जे पाणी आहे ते दुर्गंधीयुक्त झालेलं आहे। आपण मागील वर्षी देखील या जे बातमीवर आहे फोकस केला होता। या ठिकाणी प्रवरा माईचं कशा पद्धतीनं पाणी दूषित केलं जातंय आणि कशाच्या माध्यमातून दूषित होतंय याची सखोल बातमी आपण मागच्या वेळेस पण चालवली होती आणि त्याचं त्या ठिकाणी विविध राजकीय पक्षांनी देखील दखल घेतली होती। परंतु राजकीय उदासीनताच या मागचं कारण आहे असं आता वाटायला हरकत नाही। कारण की काही दिवसांपासून प्रवरा मातेचं जे आहे ते मोठ्या प्रमाणात पाणी जे आहे ते दूषित होत आहे आणि नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होतोय। याबाबत आपण मागेही बातमी बघितली होती आणि आता पुन्हा हा प्रश्न जो आहे तो ऐरणीवर आला आहे। कारण की नागरिकांच्या आरोग्याचा धोका त्या ठिकाणी संभावत आहे। पाण्याचे जे स्रोत आहे, पिण्याच्या पाण्याचे जे स्रोत आहेत त्या ठिकाणी या प्रवरा मातेत दुर्गंधीयुक्त पाणी सोडल्या कारणानं त्या ठिकाणी ते पाणी पिण्याच्या पाण्याचे जे स्रोत आहेत, विहिरी असेल, नदी असेल, नाले असतील आणि किंवा बोरवेल असेल, अशा ठिकाणी हे पाणी त्या बोरवेलमध्ये किंवा त्या विहिरीमध्ये उतरत आहे आणि ते पाणी त्या नदीकाठचे शेतकरी असतील, नदीकाठचे नागरिक जे असतील ते त्या ठिकाणी पिण्यासाठी ते पाणी वापरतात किंवा आपल्या जनावरांसाठी ते पाणी वापरत असतात किंवा शेतीसाठी हे पाणी वापरत असतात। यामुळं शेतीचंही नुकसान होतंय, शेती पिकांचं नुकसान होतंय, त्याचबरोबर माणसाच्या आरोग्यावर त्या ठिकाणी परिणाम जाणवायला सुरुवात होते। खऱ्या अर्थानं जे नागरिक आहे, नागरिकांच्या त्वचेचे रोग त्या ठिकाणी होताना दिसत आहे। नायटा असन, गचकरण असन, खरूज असेल, असे आजार त्या ठिकाणी जडलेले दिसत आहेत। खऱ्या अर्थानं याकडं स्थानिक प्रशासन असेल, त्यापैकी नगरपालिका प्रशासन असेल, यांनी या ठिकाणी लक्ष देणं गरजेचं आहे आणि नागरिकांशीच जीविताचा जो खेळ चालला आहे तो कुठंतरी थांबणं गरजेचं आहे। आपण याचा सविस्तर वृत्तांत बघूया थेट प्रवरा माईच्या नदीपात्रातून। प्रवरा नदीत फेसाळलेलं पाणी, अमृतवाहिनी म्हणून समजली जाणारी प्रवरा नदी बनली आहे गटार गंगा। नगरपालिका प्रशासन कुणाला पाठीशी घालतंय? हे दृश्य बघून प्रशासनाला जाग येईल का? आम्ही या अगोदर देखील राजसत्ता न्यूजच्या माध्यमातून प्रवरा मातेच्या होणाऱ्या या विटंबनेवर आवाज उठवला होता, परंतु येथील स्थानिक प्रशासन गेंड्याची शाल पांघरून झोपली आहे। येथे गटारीच्या पाण्याचं देखील नियोजन नसल्यानं हे सर्व पाणी प्रवरा नदी पात्रात सोडलं जात आहे। कत्तलखान्यातील टाकाऊ मटण देखील नदी पात्रात टाकलं जात आहे। या सर्व कारणातून काल अचानक नदी पात्रात फेसाळलेलं पाणी दिसल्यानंतर नागरिकांना हा प्रकार भीषण वाटलाय। असो, यावर नियंत्रण भविष्यात होईल का हे बघावं लागेल। आपण हे दृश्य बघत आहात, हे आहे खराडी जोरवे पुलाखाली। संगमनेर तालुक्यातील खराडी जोरवे पुलाखालील अमृतवाहिनी मानल्या जाणाऱ्या प्रवरा नदी पात्रात जे दृश्य दिसलं ते पाहून कुठलाही संवेदनशील नागरिक सुन्न झाल्याशिवाय राहणार नाही। फेसाळलेलं काळसर दुर्गंधीयुक्त पाणी नदीच्या प्रवाहात वाहताना दिसतंय। हे पाणी नसून संगमनेर शहरातील विविध उद्योगधंद्यांचे सांडपाणी आहे। संगमनेर नगरपालिकेच्या हद्दीतील नाटकी नाला तसेच शहर व परिसरातील कारखान्यांतून कोणतीही प्रक्रिया न करता सोडलं जाणारं दूषित सांडपाणी हे थेट नदीपात्रात मिसळलं जात आहे। प्रवरा नदी ही संगमनेरकरांसाठी अमृतवाहिनी मानली जाते। या परिसरात जीवनदायिनी असंही संबोधलं जातं, मात्र प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे आज ती मृत्यूदायिनी बनली आहे। या फेसाळलेल्या पाण्यामुळं नदीकाठच्या गावातील नागरिक, महिला, लहान मुले, वृद्ध आणि जनावरे या सर्वांचं आरोग्य गंभीर झाले। या पाण्यामुळं त्वचारोग, श्वसनाचे विकार, पोटाचे गंभीर आजार पसरण्याची दाट शक्यता आहे, किंबहुना ते पसरलेही आहेत। जनावरांनी हे पाणी प्याल्यास त्यांच्या जीवितास धोका होतोय। शेतकऱ्यांनी या पाण्याचा वापर शेतीसाठी केल्यास संपूर्ण पिकं हे बाधित होऊ शकतात, त्यांना धोका निर्माण होऊ शकतो। नक्की हे प्रशासन कुणासाठी काम करतंय? सर्व नियम, कायदे आणि पर्यावरण संरक्षणाच्या तरतुदी धाब्यावर बसवून कारखान्यानं आणि नगरपालिकेनं सांडपाणी थेट नदीत सोडलंय। यावर नियंत्रण ठेवणारं प्रदूषण नियंत्रण मंडळ देखील नगरपालिका प्रशासन आणि संबंधित यंत्रणा नेमके काय करतंय याचा प्रश्न पडतोय।
नागरिकांचं आरोग्य धोक्यात असताना देखील प्रशासनाची ही उदासीनता नागरिकांना असह्य करते. आज जर दुर्लक्ष केलं तर उद्या अनर्थ नक्कीच होईल, यात किंचितशी शंका नाही. जर वेळीच यावर कठोर कारवाई झाली नाही तर याचे गंभीर परिणाम भविष्यात नदी परिसरातील नागरिकांना भोगावे लागणार आहेत. पिण्याच्या पाण्याचं स्रोत दूषित होत आहे, शेतीचं मोठं नुकसान होत आहे, आजारांचा उद्रेक आणि पर्यावरणाची कायमस्वरूपी ऱ्हास याला जबाबदार कोण? नागरिक विविध माध्यमातून कर भरतो, पण त्या बदल्यात प्रशासन त्यांना ही किंमत देते का, असा संताप आता येथील नागरिक व्यक्त करत आहेत. प्रवरा नदी फक्त कारखान्यांच्या सांडपाण्यासाठी आहे का, असा सवाल देखील आता निर्माण होतोय. संबंधित प्रशासनानं नाटकी नाला आणि कारखान्याचे सांडपाणी नदीत सोडण्यास तात्काळ बंद करावी. दोषी अधिकाऱ्यांवर आणि कारखान्यांवर कठोर कारवाई करावी. नदी पाण्याची तात्काळ वैज्ञानिक तपासणी व अहवाल जाहीर करावेत. कायमस्वरूपी पूर्णवेळ सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प कार्यान्वित करावे. आज जर प्रशासन जागृत झालं नाही तर उद्या ही अमृतवाहिनी नदी केवळ एक दूषित पाणी वाहणारी गटारगंगा म्हणून इतिहासात जमा होईल. आणि याला जबाबदार असतील तेच ज्या प्रशासनाने आज डोळे मिटून घेतले आहेत. गेंड्याची कातडी पांघरून घेतलेल्या प्रशासनाला व उदासीन राजकीय नेत्यांना आता तरी जाग येणार का, हा भाबडा प्रश्न परवरेकाठच्या नागरिकांना पडला आहे. रासत्ता न्यूज ब्युरो, संगमनेर.